नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की इकडे काव्या म्हणत असते की आपण दोघांच्या संमतीने वेगळं तर होत आहोत, पण आईबाबांना कसं सांगायचं, त्यांना काय वाटेल. तेव्हा पार्थ पण म्हणतो त्यांना आत्ताच सांगितलं पाहिजे, वेळ नाही घालवला पाहिजे की आपण डिवोर्स घेत आहोत. परत परत प्रॉब्लेम खूप क्रिएट होतील, त्यामुळं आपण आत्ताच्या आत्ताच त्यांना हे सगळं सांगितलं पाहिजे की आम्ही आमच्या दोघांच्याही डिसिजन घेऊन आम्ही दोघंही वेगळं होत आहोत. तसंच इकडे इकडे नंदिनी म्हणत असते जीवाला की आपण आईबाबांना सांगून टाकू की आपण डिवोर्स घेत आहोत म्हणून. तेव्हा तेव्हा जीवा घाबरतो. जीवा म्हणतो त्यांच्यावर काय बितेल, त्यांना काय वाटेल. तेव्हा नंदिनी म्हणते पण हे लपवणं पण नाही, आपण त्यांना सांगितलंच पाहिजे. असं किती दिवस आपण त्यांना अंधारात ठेवणार आहोत. त्यामुळं आपण जो काही आत्ता डिसिजन घेऊन आलो आहे ते त्यांना सांगणं गरजेचं आहे, असं मला तरी वाटतं. असं ती जीवाला सांगत असते. आता ह्या दोघांचे हे पण ठरलेलं असतं की आपण आईबाबांना सांगायचं. तसंच इकडे 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 वसुधा रम्याला सांगत असते की हे सगळं मी खूप आधीपासूनच प्लॅन केलं होतं. ह्या नंदिनीला तिच्या लग्नातनं किडनॅप करायचा प्लॅन माझा होता आणि त्या दीपकलाच मीच सांगितलं होतं की नंदिनीला किडनॅप करायचं. आणि हे सगळं बोलणं आता मंजूची मुलगीने ऐकलेलं असतं. मंजूच्या छोट्या मुलीने हे सगळं वसूचं बोलणं ऐकलेलं असतं आणि ती एवढी शॉक झालेली असते की हे सगळं म्हणजेच आपल्या नंदिनीला किडनॅप करण्यामागं दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा हात नसून वसुधा मावशीचा हात आहे असं तिला आता कळालेलं असतं. आणि आता ती हे सगळं सत्य नंदिनीला आणि घरातल्या सगळ्यांना सांगणार असते. आता वसुधाचं हे खरं रूप सगळ्यांच्या समोर येईल का, हे पाहण्यासाठी विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.